नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला नेहमी पडणारा प्रश्न हा आहे, कदाचित तुम्हाला देखील पडला असेल। तुम्ही स्वतःला विचारा किंवा विचार करा या गोष्टीवरती। खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे। अनेक लोक आपण बघतो ते मोठेपणाने सांगतात, आम्ही या देवाला मानतो, या संतांना मानतो, श्री स्वामी समर्थांना मानतो, शंकर महाराजांना मानतो, महादेवाला मानतो, भैरव देवाला मानतो, आणखी कोणी पण किती खूप सारे देव आहेत, बरोबर। खूप सारे साधू संत आहेत, आम्ही यांना मानतो त्यांना मानतो, आम्ही खूप मोठे भक्त आहोत। म्हणजे इतक्या साधू संतांवरती हे आक्षेप घेतात, म्हणजे त्यांच्यापेक्षा हे मोठे वरचढ झाले, खूप मोठे भक्त आहोत। परीक्षा घेतली नाही यांची, मग ह्यांना कळेल आपण किती मोठे भक्त आहोत। पण मोठेपणाने सांगतात, ठीक आहे, सांगू द्या, चांगली गोष्ट, आम्ही भक्त आहोत। पण त्या साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण चालतो का, हे त्यांनी कधी स्वतःला विचारलंय का? कोणता साधू संत असा आहे किंवा कोणते देवी देवता असे आहेत जे मांस भक्षण करायला सांगतात, जे मांस खायला सांगतात? मला सांगा। तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कुठले देवी देवतांना मांस चालतं। मग ते जर खा बोलत नाहीत तर मग तुम्ही का खाता? म्हणजे तुम्ही देवी देवतांना तुमच्या म्हणण्यानुसार वागवता का? म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार देवी देवतांनी प्रसन्न व्हायचं किंवा तुम्ही भिकायलासारखं त्यांच्याकडे मागायला जाणार, मग त्यांनी तुम्हाला द्यायचं का? जर तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागणार नसाल तर तुम्ही कशाला मोठेपणाने सांगताय ना, आम्ही यांना मानतो त्यांना मानतो, या संतांना मानतो? कशाला देवी देवतांची नावं बदनाम करतायत? तुम्ही मुळात मनुष्य घेण्याच्या लायकच नाही आहेत। मनुष्याला खाण्याचे पद्धत सांगितली आहे, मनुष्याने काय खाल्लं पाहिजे हे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे। फळं आहेत, भाज्या आहेत, कडधान्य आहेत, डाळी, हे मनुष्याचा आहार आहे। आणि तुम्ही काय खाताय? मनुष्याचा आहार तर खाताच, पण राक्षसांचा आहार देखील खाता। मासे, कोंबड्या, बकऱ्या, सगळं खाता, खेकडे। तुम्हाला थोडंसं काही किवदय वाटत नाही का त्या प्राण्यांचा जीव जाताना, त्यांची तडफड बघून काय वाटत नाही का? अरे, तुम्ही जर स्वामींच्या दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जर चालत नसाल, शंकर महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर जर चालत नसाल, तर मग कशाला मोठेपणाने सांगता आम्ही यांना खूप मानतो त्यांना खूप मानतो? तुम्ही एकतर देवाला वेडा बनवत नाही आहेत ना, विचारा स्वतःला। तुम्ही स्वतःला मूर्ख बनवताय, देव तर वेडा नाही आहे। तुम्ही जबरदस्ती देवांना घरात आणून ठेवले। देवांचा पण, जे कोणी साधू संतांचे फोटो तुम्ही घरात लावून ठेवलेत ना, त्यांचा पण जीव गुदमारत असेल जेव्हा तुम्ही घरामध्ये हे नॉनव्हेज प्रकार बनवतात, तेव्हा ते तुम्ही मूर्ती आणून ठेवली पण त्याच्यामध्ये देव नाही आहे, कारण देवांना हे चालत नाही अजिबात। तुम्ही जबरदस्ती देवांना घरात बसवले। माणूस नका ना मग, आम्ही सोमवारी खात नाही, मंगळवारी खात नाही, एरवी तर खातात ना, किंवा पर्टिक्युलर दिवशी खाल्लं नाही म्हणजे तुमचं रक्त अशुद्ध होतं का? नाही। तुमचं मांस तुम्ही बदलता का? नाही। आंघोळ केली, कपडे बदललं, पण रक्त तर आहे ना, रक्तामध्ये तर ते भिनलंय ना। तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही माणूसच आहात का माणूस रूपी राक्षस आहात? आपण मनुष्य आहोत, आपल्याला जास्त बुद्धी आहे, बोलता येतं, म्हणून आपण कोर्टामध्ये जातो, लोकांशी भांडण करतो, आपल्यावर अन्याय झाला म्हणून। मग ह्या मुक्या प्राण्यांनी कुठं जायचं? त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना खाण्यासाठी, कापण्यासाठी त्यांची प्रजनन क्षमता वाढवली जाते, त्यांना जबरदस्ती ब्रीडिंग केली जाते, जबरदस्ती त्यांना वाढवलं जाते औषध गोळ्या देऊन। का मरणासाठीच त्यांनी जगायचं आहे का? त्यांचं आयुष्य फक्त मरणासाठीच आहे का? अनेक डेअरी फार्ममध्ये त्या गायींना कशा पद्धतीने ठेवलं जातं? ते लोखंडाचे खांब असतात, त्याच्यामध्ये मुंडी घालून ती बिचारी गाय खात असते, तिला त्रास होत नाही का? म्हणजे आपल्या स्वार्थासाठी मनुष्य किती नीच थराला गेलाय।
हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. म्हणून कुणाला त्रास देऊ नका, कोणाला त्रास होईल असं वागू नका. मुक्या प्राण्यांवरती दया करा. जर तुम्ही त्यांना असेच खात राहिलात ना, एक दिवस त्याच्यामधला एक प्राणी तुम्ही पण असू शकतात. तुमची पण खूप वाईट वेळ येणार आहे आणि तुम्हालाही तो प्राणी बनून त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. तुम्ही आज मासे खातात, कोंबडं खातात, बकरे खातात. उद्या एक दिवस तुम्ही पण त्या बकऱ्याच्या जन्माला येणार आणि तुम्ही पण असे कसाईच्या हातातून तडफडून तुम्हालाही कापलं जाणार. तुमचे पूर्वज जर खात असतील ना, तर ते कदाचित तुमच्या घरामध्ये मासे मेलेले मासे बनून आले असतील. बघा, स्वतःला विचारा थोडंसं, आपण नक्कीच माणूस आहोत का जनावर आहोत? अरे जनावर पण ते आपली मर्यादा सोडून वागत नाहीत. मांसाहारी प्राणी मांसाहारच खातात, शाकाहारी प्राणी शाकाहारच घेतात. आपणच तेवढे मनुष्य प्राणी आहोत की शाकाहार पण घेतो आणि मांसाहार पण घेतो. पचत नाही तरी लोक खातात. काय बोलायचं अशा मूर्ख लोकांना? आणि हो, हे देवी देवतांना मध्ये घेणं ना बंद करा. तुम्हाला एवढंच खायचं प्यायचं आहे ना, तुम्ही देवी देवतांना जबरदस्ती कशाला मध्ये आणता? ठेवूच नका ना घरात. बिचारांना गुदमरत असेल तुमच्या घरामध्ये तो वास घेऊन घाणेरडा. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.